नमस्कार मित्रांनो. सिंपल आयुष्य याचा पहिला भाग तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलात, की जो युनिव्हर्सल सोल्युशन यावर आधारित होता. आज सिंपल आयुष्यामधला दुसरा भाग मी घेऊन येतो. आजचा भाग थोडासा वेगळा आहे. आजचा भाग आहे बायकोवर. बायको, अर्धांगिनी, भार्या या एका व्यक्तीभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. म्हणजे जसा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तसं आपण आपलं पूर्ण आयुष्य बायकोभोवती फिरत असतं. आणि हे फिरताना आपल्या आयुष्यात कधी अमावस्या येतात, कधी पौर्णिमा येतात. आणि हे फिरताना पृथ्वी देखील काळजी घेते की चंद्र कितीही फिरला तरी तो आपल्या कक्षेच्या बाहेर जाणार नाही. तशीच आपल्या बायकाही काही काळजी घेत असतात की नवरा कुठेही गेला तरी तो घरीच येतो. तर बघूया, ही कविता समस्त बायकांसाठी आहे. तुम्हाला आवडली तर नक्की पोस्ट करा. तुमच्या बायकोला पण सांगा, तिला पण वाचून दाखवा. आणि बायकांनो, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर ही कविता आवडली तर ही कविता तुम्ही तुमच्या नवऱ्यांना ऐकवा. बघूया, होपफुली तुम्हाला आवडेल आणि तुमच्या कमेंट्सची अपेक्षा करतोय मी. सुरू करूया. कवितेचं नावावरती जाऊ नका. पुन्हा एकदा सांगतो, कविता पूर्ण आहे का. कवितेचं नाव आहे बायको की सायको. बायको म्हणजे बायको असते. तुमची असो किंवा माझी असो, थोडी तरी सायको असते. बायकोचा भाऊ, बायकोची बहीण, बायकोचे आई वडील यांना जगात ती सर्वात बेस्ट मानते. या उलट नवऱ्याकडच्या फॅमिलीला ती जगात सर्वात वर्स्ट मानत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो की माझी असो, थोडी तरी सायको असते. मी म्हणून टिकली, दुसरी तिसरी असली असती तर पळून गेली असती. हे एकच वाक्य ती आयुष्यभर उगाळत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो की माझी असो, थोडी तरी सायको असते. कधी येणार, कुठे जाणार, कशाला जाणार, तुम्हीच गेलं पाहिजे का, आताच गेलं पाहिजे का, ह्या अशा कित्येक प्रश्नांनी आपल्याला भांडावून सोडत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो की माझी असो, थोडी तरी सायको असते. तुम्हाला आता माझ्यासाठी वेळच नाही. तुमचं माझ्यावर पूर्वीसारखं प्रेम नाही. तुम्हाला काय माहिती माझं दुःख, माझं मेलं हे जन्माचंच रडगाणं आहे. अशा प्रकारच्या वाक्यांनी ती सतत जीव हैराण करत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो किंवा माझी असो, थोडी तरी सायको असते. तिचं कपाट भरभरून वाहत असतं, तरी देखील मला घालायला ड्रेसच नाही. ही साडी तर मागच्या वेळेलाच नेसलेली, मग आता परत कशी नेसू. शी बाई, माझ्याकडे तर कपडेच नाहीत. अशी आयुष्यभर कंप्लेंट करत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो की माझी असो, थोडी तरी सायको असते. पण हीच बायको तुमची अर्धांगिनी असते. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात तीच तुमच्या सोबत ठाम उभी असते. संकट कितीही मोठं असो तरी मी आहे ना तुमच्या सोबत ठाम उभी, हा विश्वास तुम्हाला देत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो किंवा माझी असो, थोडी तरी सायको असते. तुम्हाला जेव्हा डायबिटीस डिटेक्ट होतो तेव्हा तुमच्या बरोबर तिचाही डाएट बदलतो. जणू आपल्यालाच डायबिटीस झाला आहे या आविर्भावात ती वावरत असते. तुमच्या खाण्यापिण्याची, औषधाची वेळ ती सतत जपत असते. कारण बायको म्हणजे बायको असो, तुमची असो किंवा माझी असो, थोडी तरी सायको असते. तुम्ही पार्टीला जाताना चकना कितीही घेतला असेल तरी घरी केलेल्या चकल्या, शंकरपाळ्यांचा डबा ती देत असते. भाऊजींना आवडतात, त्यांच्यासाठी घेऊन जा. आणि हो, त्यांनाच द्या, उगाच गावभर वाटत बसू नका. असा प्रेमळपणे राग देखील ती भरत असते. कारण बायको म्हणजे बायको असते. तुमची असो की माझी असो,
थोडी तरी सायको असते. मुलीचं मास्टरचं ऍडमिशन घ्यायला जेव्हा पैसे कमी पडतात, तेव्हा स्वतःसाठी जमवलेली नोटांची पुडकी काढून तुमच्या समोर मांडत असते. माझ्या सोन्याच्या हाराचं काय हो, तो होईल कधीतरी, बघू आपण नंतर. असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये ती वाढवत असते. कारण बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते. तुमची असो किंवा माझी असो, ती थोडी तरी सायको असते. तुमच्या आजारपणात रात्र रात्रभर जागते. तुमच्या आजारपणात रात्र रात्रभर जागते. रात्री 2:30 वाजता उठून तुमच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या खड्या घालते. स्वतःच्या डोळ्यांवरची झोप बाजूला सारून तुमचे पाय चिपत बसते. कारण बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते. तुमची असो किंवा माझी असो, थोडी तरी सायको असते. आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा पाखरं घरटी सोडून निघून जातात, आयुष्याच्या संध्याकाळी जेव्हा पाखरं घरटी सोडून निघून जातात, तेव्हा तुमचा हातात हात घेऊन कशाला काळजी करताय? शेवटी आपण दोघच आहोत एकमेकांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत, असं म्हणत संध्याकाळचा सूर्य तुमच्या जोडीने बघत असते. कारण बायको म्हणजे बायको म्हणजे बायको असते. तुमची असो किंवा माझी असो, शेवटी ती बायकोच असते. धन्यवाद.